Hello student, in today's lecture we are going to start preparation of aldehydes and ketone. ओके, तर आतापर्यंत आपण ज्या मेथड पाहिल्या त्याच्यामध्ये आपण अलिफॅटिक अल्डिहाइड आणि कीटोन प्रिपेअर केलं. ओके, त्याच्यामध्ये आपण फ्रॉम ईस्टर पासून अल्डिहाइड प्रिपेअर करणार आहोत. ओके, तर एखादं मी जनरल एक्झाम्पल घेते बघा. आर सी डबल बॉन्ड ओ ओ आर. ओके, दिस इज ईस्टर is treated with. ओके, फर्स्ट जो आपण रिएजंट यूज करणार आहोत, आपण तिथे रिडक्शन करणार आहोत. ओके, डाय आयसोब्युटाइल अल्युमिनियम हायड्राइड. ओके, आणि सेकंड स्टेप मध्ये आपण मिनरल ऍसिड बरोबर रिएक्शन करणार आहोत. ओके, म्हणजे ऍसिडिफाईड वॉटर यूज करणार आहोत. त्यानंतर बघा तिथे काय होईल, इथे हा बॉन्ड ब्रेक होईल. ओके, जो तुम्ही रिडक्शन साठी हायड्रोजन यूज करणार आहात तो इथे एक हायड्रोजन ऍड होईल या ठिकाणी आणि इथे एक हायड्रोजन ऍड होईल. म्हणजे काय मिळेल बघा तुम्हाला, आर सी डबल बॉन्ड ओ एच. ओके, म्हणजे तुम्हाला अल्डिहाइड मिळेल, अल्डिहाइड प्लस आर ओ एच. ओके, प्लस अल्कोहोल मिळेल तुम्हाला, अल्कोहोल. ओके, फ्रॉम ईस्टर पासून आपण ओनली अल्डिहाइड प्रिपेअर करू शकतो. ओके, कीटोन प्रिपेअर करू शकत नाही. तर आपण एखादं एक्झाम्पल घेऊया त्याच्यामध्ये. CH3 C डबल बॉन्ड O OCH3. ओके, दिस इज मिथाइल ऍसिटेट. दिस इज मिथाइल ऍसिटेट. त्यानंतर तुम्ही फर्स्ट स्टेप मध्ये डाय आयसोब्युटाइल अल्युमिनियम हायड्राइड बरोबर रिएक्शन करणार आहात. आता याचं मी स्ट्रक्चर काढून दाखवलेलं आहे डाय आयसोब्युटाइल अल्युमिनियम हायड्राइडचं. ओके, आता याच्यामध्ये बघा जो हायड्राइड आहे, ओके, इथे हायड्राइड बाहेर पडणार आहे, याच्यामधून हायड्राइड बाहेर पडेल. ओके, आता सेकंड स्टेप मध्ये काय होईल बघा, तुम्ही मिनरल ऍसिड बरोबर रिएक्शन करणार आहात. ओके, आणि तुम्हाला काय मिळेल, CH3. इथे बघा हा बॉन्ड ब्रेक होईल, जो हायड्रोजन आहे रिडक्शन करणार आहात तुम्ही, इथे एक हायड्रोजन ऍड होईल आणि या ऑक्सिजनला एक ऍड होईल. म्हणजे तुम्हाला काय मिळेल, CH3 C डबल बॉन्ड OH. ओके, तुम्हाला ऍसिटाल्डिहाइड मिळेल, ऍसिटाल्डिहाइड प्लस ओके CH3OH मिथाइल अल्कोहोल. काय मिळेल, मिथाइल अल्कोहोल. ओके, तर इथपर्यंत आपण बघा अलिफॅटिक अल्डिहाइड आणि कीटोन प्रिपेअर केलं. आतापर्यंत आपण ज्या आतापर्यंत रिएक्शन बघितला त्याच्यामध्ये आपण अलिफॅटिक अल्डिहाइड आणि कीटोन प्रिपेअर केलं. आता आपण अरोमॅटिक अल्डिहाइड आणि कीटोन प्रिपेअर करणार आहोत. ओके, त्यासाठी आपण फ्रॉम अरोमॅटिक हायड्रोकार्बन पासून बनवणार आहोत अल्डिहाइड आणि कीटोन. इथे बघा फ्रॉम. तर आता मग आपण फ्रॉम जी नेक्स्ट रिएक्शन बघणार आहोत, फ्रॉम अरोमॅटिक हायड्रोकार्बन्स. फ्रॉम अरोमॅटिक हायड्रोकार्बन्स. ओके, आता तुम्ही फ्रॉम अरोमॅटिक आतापर्यंत ज्या मेथड पाहिल्या त्याच्यामध्ये तुम्ही अलिफॅटिक अल्डिहाइड आणि कीटोन प्रिपेअर केलं. ओके, तर आता आपण अरोमॅटिक अल्डिहाइड आणि कीटोन प्रिपेअर करणार आहोत. आता बघा आपण त्याच्यामध्ये आधी अल्डिहाइड प्रिपेअर करूया, म्हणजे आधी अरोमॅटिक अल्डिहाइड प्रिपेअर करणार आहोत. अरोमॅटिक अल्डिहाइड म्हणजे तुम्ही अरोमॅटिक हायड्रोकार्बन पासून अरोमॅटिक अल्डिहाइड प्रिपेअर करणार आहात. ओके, त्याच्यामध्ये जी फर्स्ट रिएक्शन आहे इटार्ड रिएक्शन. दिस इज मोर इम्पॉर्टंट रिएक्शन, इटार्ड रिएक्शन. ओके, आतापर्यंत आपण ज्या प्रिपरेशन मेथड बघितला त्याच्यामध्ये बघा रोझनमूड रिएक्शन, त्यानंतर स्टीफन रिएक्शन, इटार्ड रिएक्शन, त्यानंतर पुढे येणारी आपली गॉटमन कॉच रिएक्शन. ह्या रिएक्शन आहेत त्या इम्पॉर्टंट आहेत. ओके, आता आपण इटार्ड रिएक्शन बघूया. इटार्ड रिएक्शन मध्ये बघा आपण अरोमॅटिक हायड्रोकार्बन घेणार आहोत. इथे टोलिन, आपण इथे टोलिन घेऊया. ओके, CH3. दिस इज टोलिन is treated with chromyl chloride. Okay, CrO2Cl2. Okay, chromyl chloride. This is a chromyl chloride in presence of CS2. Okay,
और तुम्ही CCl4 कार्बन टेट्राक्लोराइड सॉल्व्हंट यूज करणार आहात. दिस इज अ नॉन पोलर सॉल्व्हंट. आता इथे बघा हा जो टोलिन आहे मी असा लिहिते बघा, CH हियर H अँड हियर H. ओके, CH मी कसा लिहिला, CH इकडे H आणि इथे H. आता हा जो क्रोमाइल क्लोराइड आहे त्याचं स्ट्रक्चर बघा कसं आहे, Cr. ओके, हियर डबल बॉन्ड O, हियर डबल बॉन्ड O, हियर Cl. ओके, Cl, CrO2 Cl2. दिस इज ए क्रोमाइल क्लोराइड. आता आपण जो क्रोमाइल क्लोराइड घेणार आहोत त्याचे आपल्याला 2 मॉलिक्युल्स लागतील, म्हणजे अजून एक आपल्याला क्रोमाइल क्लोराइड लागेल. मी असं लिहिते. ओके, Cl हियर Cl. ओके, आता हा जो हायड्रोजन आहे तो या कार्बन वरती जाईल, हा जो हायड्रोजन आहे त्या ह्या ऑक्सिजन वरती जाईल. ओके, ह्या ऑक्सिजन वरती जाईल आणि इथे OH तयार होईल. ओके, म्हणजे काय होईल बघा इथे तयार, इथे CH. ओके, आता इथे काय आहे बघा, हा हायड्रोजन इथे गेला OH झाला म्हणजे OCr OH Cl2. ओके, OCr OH Cl2. ओके, पुन्हा इकडे पण सेम. ओके, OCr OH Cl2, OCr OH Cl2. ओके, इथे तुम्हाला हे काय मिळेल, क्रोमियम कॉम्प्लेक्स मिळेल. ओके, क्रोमियम कॉम्प्लेक्स म्हणा किंवा तुम्ही त्याला इथे ब्राऊन PPT ब्राऊन कॉम्प्लेक्स असंही म्हणलं जातं. ओके, त्यानंतर तुम्ही ऍसिड हायड्रोलिसिस करणार आहात. ओके, ऍसिड हायड्रोलिसिस करणार आहात. आता इथे जर तुम्ही ऍसिड हायड्रोलिसिस केलं तर तुम्हाला काय मिळेल बघा, आता हा जो ऑक्सिजन आहे तो या कार्बन वरती जाईल, हा बॉन्ड ब्रेक होईल इथला आणि हे 2 जे हायड्रोजन आहेत इथे एक हायड्रोजन जाईल आणि इथे एक हायड्रोजन जाईल, म्हणजे तुम्हाला काय मिळेल बघा, दिस इज ए बेन्झाल्डिहाइड CHO. म्हणजे तुम्हाला मिळाले इथे बेन्झाल्डिहाइड प्लस. ओके, इथे बघा OH Cr OH Cl2. ओके, त्यानंतर OH Cr OH Cl2. ओके, हा प्रोडक्ट मिळेल तुम्हाला इथे आणि तुम्हाला बेन्झाल्डिहाइड मिळेल. ओके, म्हणजे तुम्ही अरोमॅटिक हायड्रोकार्बन पासून तुम्ही काय बनवणार आहात, अरोमॅटिक अल्डिहाइड बनवणार आहात. ओके, अरोमॅटिक हायड्रोकार्बन पासून तुम्ही अरोमॅटिक अल्डिहाइड बनवणार आहात. ओके, म्हणजे तुम्ही टोलिन घेतलं, टोलिन इज ट्रीटेड विथ क्रोमाइल क्लोराइड. ओके, क्रोमाइल क्लोराइड दिस इज ए माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट, म्हणजे तो माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट आहे क्रोमाइल क्लोराइड. तो काय करेल, इथेच रिएक्शन स्टॉप करेल. बेन्झाल्डिहाइड प्रिपेअर झालं की तो काय करेल, बेन्झाइल पर्यंत रिएक्शन स्टॉप करेल, त्याचं फर्दर ऑक्सिडेशन होणार नाही. ओके, आणि जो सॉल्व्हंट तुम्ही यूज करणार आहात CS2. ओके, और कार्बन टेट्राक्लोराइड, दिस इज अ नॉन पोलर सॉल्व्हंट. आणि पुढे काय होईल, तुम्हाला क्रोमियम कॉम्प्लेक्स मिळेल. दिस इज ए क्रोमियम कॉम्प्लेक्स, दिस इज ए क्रोमियम कॉम्प्लेक्स, म्हणजे तुम्हाला इथे ब्राऊन PPT मिळेल. त्यानंतर तुम्ही ऍसिड हायड्रोलिसिस करणार आहात सेकंड स्टेप मध्ये. ओके, हा जो ऑक्सिजन आहे या कार्बन वरती जाईल, हा बॉन्ड ब्रेक होईल आणि हे जे 2 हायड्रोजन आहेत इथे एक आणि इथे एक जाईल आणि तुम्हाला हा प्रोडक्ट मिळेल. पुस्तकामध्ये तुम्हाला हा बाय प्रोडक्ट आहे तो दिलेला नाहीये. ओके, ते काय एवढं लक्षात घेऊ नका, फक्त तुम्हाला इथे बेन्झाल्डिहाइड प्रिपेअर झालंय तेवढं फक्त लक्षात घ्या. ओके, तर दिस इज ए इटार्ड रिएक्शन आहे. आता त्याच्यामध्येच बघा तुम्ही इथे टोलिन आणि क्रोमाइल क्लोराइड यूज केलेला आहे ऑक्सिडायझिंग एजंट. त्यानंतर तुम्ही टोलिन बरोबर जी नेक्स्ट रिएक्शन आहे तुम्ही तिथे ऍसिटिक अनहायड्राइड घेऊन रिएक्शन करणार आहात. ओके, तर आपण बघूया टोलिनच घेऊया इथे. दिस इज ए टोलिन. आता ही इटार्ड रिएक्शन नाहीये, तर इथे बघा ही जी सेकंड रिएक्शन आहे बाय ऑक्सिडेशन of toluene using CrO3. ओके, CrO3 क्रोमियम ऑक्साइड घेणार आहात तुम्ही. आता इथे काय होईल, तुम्ही टोलिन घेणार आहात CH, मी H असा लिहिते. ओके, आता तुम्ही इथे ऍसिटिक अनहायड्राइड यूज करणार आहात, त्याचे 2 मॉलिक्युल्स तुम्ही वापरणार आहात. म्हणजे ऍसिटिक अनहायड्राइड आहे बघा CH3 डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O CH3. ओके, दिस इज ऍसिटिक अनहायड्राइड. त्याचे आपण 2 मॉलिक्युल यूज करणार आहोत. आपण अजून एक मॉलिक्युल घेऊया ऍसिटिक अनहायड्राइडचा.
डबल बॉन्ड O CH3. ओके, आता इथे काय होईल बघा, हे जे दोन हायड्रोजन ऍटम आहेत, ओके, ते कशाने रिप्लेस होईल, CH3 C डबल बॉन्ड O. ओके, ह्या ग्रुपने काय होईल, ते दोन हायड्रोजन आहेत ते रिप्लेस होतील आणि तुम्हाला जो प्रोडक्ट मिळणार आहे तो बघा असा CH. ओके, O C डबल बॉन्ड O CH3, O C डबल बॉन्ड O CH3 आणि पुन्हा O C डबल बॉन्ड O CH3. ओके, आणि इथे बघा हा जो ग्रुप आहे CH3 C डबल बॉन्ड O H, CH3 C डबल बॉन्ड O H, म्हणजे तुम्हाला काय मिळेल बघा, CH3 C डबल बॉन्ड O H. ओके, हा प्रोडक्ट मिळेल तुम्हाला. म्हणजे तुम्हाला ऍसिटाल्डिहाइड म्हणजे टॉईस ऑफ मॉलिक्युल्स तिथे घेणार आहात तुम्ही. ओके, त्यानंतर पुढे काय होणार आहे इथे बघा, त्यानंतर इथे मी असं इथे ऍसिड हायड्रोलिसिस करणार आहात तुम्ही. ओके, ऍसिड हायड्रोलिसिस करणार आहात. आता इथे काय होईल, ऍसिड हायड्रोलिसिस केल्यानंतर हा जो बॉन्ड आहे तो ब्रेक होईल, हा ऑक्सिजन ऍटम ह्या कार्बन वरती जाईल. ओके, आणि हे जे दोन हायड्रोजन आहेत ते इथे जातील, या ऑक्सिजनला ऍड होतील. ओके, म्हणजे तुम्हाला बेन्झल्डिहाइड प्रोडक्ट मिळेल CHO बेन्झल्डिहाइड, प्लस काय मिळेल तुम्हाला बघा इथे लिहिते मी CH3 C डबल बॉन्ड O OH. ओके, CH3 C डबल बॉन्ड O OH, ऍसिटिक ऍसिड मिळेल ट्वाइस. ओके, ट्वाइस ऑफ ऍसिटिक ऍसिड मॉलिक्यूल, तुम्हाला ट्वाइस ऑफ ऍसिटिक ऍसिडचे मॉलिक्यूल मिळतील. ओके, म्हणजे दिस स्ट्रक्चर इज जेमिनल डायसिटेट. हे काय आहे, जेमिनल डायसिटेट. मला काय म्हणणार तुम्ही, जेमिनल डायसिटेट. एकाच कार्बनवरती ऍसिटेट ग्रुप प्रेझेंट आहे, सो आपण त्याला म्हणणार जेमिनल डायसिटेट. आता इथे बघा आपण टोलिनच घेतलेला आहे, आपण वेगळ्या पद्धतीने इथे ऑक्सिडेशन केलेलं आहे. ऑक्सिडेशन इज इथे बघा आपण त्यासाठी ऍसिटिक अनहायड्राइड यूज केलेला आहे आणि त्याचे आपण दोन मॉलिक्युल घेतलेले आहेत. त्यानंतर पुढे आपण जो ऑक्सिडायझिंग एजंट यूज केलेला आहे CrO3. ओके, CrO3 आपण यूज केला. ओके, 273 to 283 केल्विनला आपण हीट करणार आहोत. ओके, आणि तुम्हाला काय मिळेल इथे, जेमिनल डायसिटेट मिळेल. त्यानंतर तुम्ही फर्दर ऍसिड हायड्रोलिसिस करणार आहात आणि तुम्हाला काय मिळेल, बेन्झल्डिहाइड आणि ऍसिटिक ऍसिड प्रोडक्ट मिळेल. ठीक आहे, त्यानंतर जी नेक्स्ट रिएक्शन आहे ती आहे बघा बाय साइड चेन क्लोरिनेशन ऑफ टोलिन. ओके, बाय त्यानंतर जी नेक्स्ट रिएक्शन आहे बाय साइड चेन क्लोरिनेशन ऑफ टोलिन. बाय साइड चेन क्लोरिनेशन ऑफ टोलिन. आता इथे आपण टोलिन घेऊया, टोलिन CH3. ओके, त्यानंतर आपण क्लोरिनेशन करणार आहोत Cl2 इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट. ओके, इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट. आता इथे काय होईल, तर याच्यातला एक हायड्रोजन रिप्लेस कशाने होईल, Cl ने होईल आणि HCl बाहेर पडेल आणि जो दुसरा Cl आहे तो इथे ऍड होईल आणि तुम्हाला काय मिळेल, CH2Cl. ओके, प्लस HCl बाय प्रोडक्ट बाहेर पडेल. दिस इज ए बेन्झाइल क्लोराइड. बेन्झाइल क्लोराइड मिळेल तुम्हाला. त्यानंतर तुम्ही पुन्हा क्लोरिनेशन करणार आहात इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट. ओके, पुन्हा काय होईल, इथे HCl बाहेर पडेल, जो दुसरा Cl आहे तो इथे ऍड होईल हायड्रोजनच्या जागी. ओके, आणि तुम्हाला काय मिळेल, CHCl. ओके, प्लस HCl. आता पुन्हा काय होईल इथे बघा, तुम्ही ऍसिड हायड्रोलिसिस करणार आहात आणि त्याचे तुम्हाला ट्वाइस ऑफ मॉलिक्यूल लागतील. ओके, हिटिंग करणार आहात तुम्ही 373 केल्विनला हीट करणार आहात. आता इथे जर तुम्ही ऍसिड हायड्रोलिसिस केलं तर काय होईल, इथे बघा CHOH. ओके, इथे बघा हा HCl म्हणजे ट्वाइस ऑफ HCl बाहेर पडतील. ओके, ट्वाइस ऑफ HCl बाहेर पडेल म्हणजे बघा इथे बघा हा जो OH ग्रुप आहे याच्यामधला, ओके, तो इथे ऍड होईल. ओके, आणि HCl बाहेर पडतील ट्वाइस ऑफ.
आता तुम्हाला माहिती आहे जर एकाच कार्बनवरती 2 हायड्रॉक्सिल ग्रुप असतील तर ते कंपाऊंड अनस्टेबल असतं आणि त्याच्यातून वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडतो. ओके, सो याच्यातून वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडेल. पण इथे लिहूया ही रिॲक्शन पुढे. आता इथे नेक्स्ट स्टेप मध्ये काय होईल बघा, इथून H2O बाहेर पडलेला आहे आणि पुढे तुम्हाला काय मिळेल बघा, बेन्झीन रिंग CHO म्हणजे तुम्हाला बेन्झाल्डिहाइड मिळेल. ओके, काय मिळेल तुम्हाला इथे बेन्झाल्डिहाइड. ओके, इथे बेन्झाल्डिहाइड मिळालं तुम्हाला. सपोज जर तुम्हाला इथे साइड चेन असते, ओके, असं कंपाऊंड असतं CH2 CH3. ओके, तर तुमची इथे क्लोरिनेशन कुठं झालं असतं, या जो एंडिंगचा कार्बन आयटम आहे तिथे तुमचं काय झालं असतं, क्लोरिनेशन झालं असतं. ओके, म्हणजे इथे जो CHO आलाय तो कुठे आला असतं, ह्या कार्बनवरती, म्हणजे तुम्हाला काय मिळालं असतं, बेन्झीन रिंग CH2 CHO. ओके, इथे तुमचा अल्डिहाइड ग्रुप आला असतं ह्या कार्बनच्या ठिकाणी. ओके, CH3 ग्रुपच्या ठिकाणी, आणि इथे काय झालं असतं, तुमचं क्लोरिनेशन झालं असतं. अजून जर तुमचं असं जर असतं CH2 CH2 CH3, ओके, तर तुमची जी इथे होणार आहे तुमची क्लोरिनेशन ते या कार्बनला झालं असतं, एंडिंगच्या कार्बन आयटमला. ओके, म्हणजे तुम्हाला काय मिळालं असतं, CH2 बेन्झाइल रिंग. ओके, बेन्झीन रिंग CH2 CH2 अँड CHO. ओके, इथे अल्डिहाइड ग्रुप आला असता. तर इथे आपण बाय साइड चेन ऑफ क्लोरिनेशन टोलिन पासून आपण तिथे प्रिपेअर केलं. आता जर तुम्ही इथे अनहायड्राइड AlCl3 यूज केलं असतं, ओके, अनहायड्राइड AlCl3, तर तुम्हाला इथे काय झालं असतं, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन झाली असती. ओके, म्हणजे ऑर्थो पोझिशनचा हायड्रोजन ऍटम रिमूव्ह झाला असता आणि त्या जागी तुमचा इलेक्ट्रोफिलिक ग्रुप आला असता, Cl आला असता. ओके, जर इथे अनहायड्रस AlCl3 असते तर. पण आपल्याला ही जी रिॲक्शन होणार आहे ती डिफ्यूज सनलाइट मध्ये होणार आहे. ओके, सो इथे काय होईल, बेन्झाइल क्लोराइड होईल, साइड चेनला क्लोरिनेशन होईल. ओके, तर इथे बघा त्यावरून तुम्हाला बेन्झाइल डायड मिळेल. ओके, तुम्ही टोलिन घेतलं Cl2, ओके, रिॲक्ट विथ Cl2 इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट, तुम्हाला बेन्झाइल क्लोराइड मिळालं प्लस HCl बाहेर पडलं. पुन्हा तुम्ही Cl2 बरोबर रिॲक्शन केली इन डिफ्यूज सनलाइट, तुम्हाला पुन्हा HCl बाहेर मिळालं, Cl इथे ऍड झाला. ओके, त्यानंतर तुम्ही ऍसिड हायड्रोलिसिस केलं 373 केल्विनला. ओके, इथून ट्वाइस ऑफ HCl बाहेर पडले. ओके, जे 2 OH ग्रुप आहेत ते इथे ऍड झाले. एकाच कार्बनवरती जर 2 हायड्रॉक्सिल ग्रुप असतील तर ते कंपाऊंड अनस्टेबल असतं, त्यामुळे त्यातून वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह झाला आणि तुम्हाला काय मिळालं, बेन्झाल्डिहाइड मिळालं. ओके, त्यानंतर आपण जी नेक्स्ट रिॲक्शन आहे, जी नेक्स्ट रिॲक्शन बघणार आहोत बघा, ती आहे गॅटरमन कॉच फॉर्मायलेशन ऑफ अरीन. ओके, तर इथे काय घेणार आहात तुम्ही, बेन्झीन घेणार आहात. ओके, प्लस तुम्ही HCl आणि CO. ओके, तुम्ही HCl आणि तिथे कार्बन मोनॉक्साइड घेणार आहात इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3. हाय प्रेशर यूज करणार आहात तुम्ही, हाय प्रेशर. ओके, इथे काय होईल बघा, आता ह्या दोघांचा आधी काय होईल, रिॲक्शन होईल. या दोघांची रिॲक्शन झाल्यानंतर इथून बघा, या दोघांची जर रिॲक्शन झाली तर तुम्हाला CH डबल बॉन्ड O. ओके, हा ग्रुप तिथे बाहेर पडेल. ओके, आणि हा ग्रुप काय होईल, या ठिकाणी इथे जो एक हायड्रोजन आहे, ओके, हा हायड्रोजन H+ च्या स्वरूपात बाहेर पडेल आणि हा जो ग्रुप आहे, ओके, तो ह्या इथे ऍड होईल. ओके, हा ग्रुप आहे तो इथे ऍड होईल आणि तुम्हाला काय मिळेल बघा, CHO बेन्झाल्डिहाइड मिळेल. दिस इज अ व्हेरी सिम्पल रिॲक्शन, गॅटरमन कोच. नाव ऐकल्यावर असं वाटतं की खूप कॉम्प्लिकेटेड रिॲक्शन आहे, पण ही रिॲक्शन खूप सोपी आहे. इटार रिॲक्शन पेक्षा ही रिॲक्शन खूप सोपी आहे. इथे फक्त काय घेतले ते लक्षात ठेवा. ओके, HCl प्लस CO घेतलेला आहे. ओके, आणि इथे काय होईल, तुम्ही अनहायड्रस AlCl3 बरोबर रिॲक्शन करणार, आधी या दोघांमध्ये रिॲक्शन होईल. ओके, आणि तुम्हाला हा प्रोडक्ट मिळेल आणि हा जो कार्बन डिफिशियंट कार्बन आहे तो इथे ऍड होईल. ओके, आणि तुम्हाला बेन्झाल्डिहाइड मिळेल प्लस HCl बाहेर पडेल. ओके, प्लस काय होईल, HCl बाहेर पडेल.
आणि बेन्झाल्डेहाइड मिळेल. ओके, तर आतापर्यंत तुम्ही अरोमॅटिक अल्डिहाइड प्रिपेअर केलं. आता आपण अरोमॅटिक कीटोन प्रिपेअर करणार आहोत. ओके, त्यासाठी जे आपण रिएक्शन यूज करणार आहोत बाय फ्रिडल-क्राफ्ट असायलेशन रिएक्शन बघणार आहोत. ही रिएक्शन तुम्हाला तिथे दिलेली नाहीये पुस्तकामध्ये, फक्त सांगितलेली आहे 11वीच्या पुस्तकामध्ये बघा. तरी आपण ती रिएक्शन बघणार आहोत. आपण काय बघणार आहोत, अरोमॅटिक कीटोन प्रिपेअर करणार आहोत बाय फ्रिडल-क्राफ्ट असायलेशन. ओके, बाय फ्रिडल-क्राफ्ट असायलेशन आपण फ्रिडल-क्राफ्ट असायलेशन बघणार आहोत. आता आपण इथे बेन्झीनच घेणार आहोत. बेन्झीन इज ट्रीटेड विथ CH3C डबल बॉन्ड OCl. दिस इज असाइल क्लोराइड. ओके, किंवा ऍसिटाइल क्लोराइड. दिस इज असाइल क्लोराइड, म्हणजे आपण इथे असायलेशन करणार आहोत. आता इथला जो एक हायड्रोजन आहे, दिस हायड्रोजन अँड Cl, HCl बाहेर पडेल. ओके, HCl बाहेर पडला. इथे पण आपण कंडिशन अनहायड्रस AlCl3 वापरणार आहोत, लेविस ऍसिड. ओके, त्यानंतर बघा इथे काय होईल, हा जो CH3C डबल बॉन्ड OCH3 ग्रुप आहे तो इथे ऍड होईल. ओके, C डबल बॉन्ड OCH3. ओके, म्हणजे तुम्हाला काय मिळालं, प्लस HCl. तुम्ही इथे लिहा किंवा इकडे लिहा प्लस HCl, म्हणजे तुम्हाला काय मिळालं, दिस इज ऍसिटोफिनोन. दिस इज ऍसिटोफिनोन, म्हणजे तुम्हाला कीटोन मिळालं, अरोमॅटिक कीटोन मिळालं. ओके, तर ही आपण अरोमॅटिक कीटोनची रिएक्शन पाहिली, फ्रिडल-क्राफ्ट असायलेशन. त्यापासून तुम्ही अरोमॅटिक कीटोन प्रिपेअर करू शकता. ओके, तर आतापर्यंत इथे आपण अरोमॅटिक अलिफॅटिक अल्डिहाइड आणि कीटोन प्रिपेअर केले आतापर्यंतच्या रिएक्शन मध्ये. त्यानंतर आपण अरोमॅटिक अल्डिहाइड आणि कीटोन प्रिपेअर केले. आता आपण जी नेक्स्ट प्रिपरेशन मेथड बघणार आहोत, प्रिपरेशन ऑफ कार्बोझायलिक ऍसिड. ओके, प्रिपरेशन ऑफ कार्बोक्झिलिक ऍसिड बघणार आहोत. ती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया.